योगू, हा याचं काय करशील? दुधी भोपळा याचं काय करणार? भाजी करणार नाही तर ज्यूस करणार. काहीतरी हेल्दी कर ना. हेल्दीच हेल्दी दुसरं काहीतरी. मग सूप करूयात, दुधी भोपळ्याचं सूप. वाव. तर मंडळी, या दुधी भोपळ्यापासून आपण जे सूप तयार करणार आहोत ते शरीरासाठी अतिशय उत्तम असतं. स्किन तजेलदार राहते, सी विटॅमिन मिळतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आपलं वजनही कमी व्हायला मदत होते, फायबर असतं त्याच्यामध्ये कारण की, आणि हायड्रेटेड राहण्यासाठी. विशेषतः आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे तर त्याच्यामध्ये पाण्याची पातळी जी आहे ती शरीरामध्ये चांगली राहण्यासाठी हा दुधी भोपळा आपल्याला उपयोगी पडतो. त्यामुळे आरोग्यकारक आहे, आरोग्याला हितकारक आहे दुधी भोपळ्यापासून बनणारे हे सूप. तर मंडळी, दुधी भोपळ्याच्या सूपासाठी लागणारं साहित्य जे आहे ते आपण पाहूयात. हे पहा, 2 ते 3 जणांसाठी आपल्याला जर करायचं असेल सूप तर आपण अर्धा दुधी भोपळा जो आहे तो घेऊ शकतो. 1 कांदा छोटा साईजचा, 5 लसणाच्या पाकळ्या, ह्या ज्या आहेत आपल्या सगळ्या मित्रांनो त्या बारीक कापून आपल्याला मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर फोडणीसाठी हे आपलं साहित्य आहे. याच्यामध्ये जिरे आहेत, ऑरिगॅनो आहे, चिली फ्लेक्स आहे, मीठ आहे चवीनुसार, 1 वाटी कांदा आहे, 1 कांदा आहे तो, आपली कांद्याची पातसुद्धा आहे, हे वाटाणे आहेत आणि 1 मीडियम साईज गाजर आहे. तर मंडळी, हे आपलं असं साहित्य आहे. तर आता आपण कृती पाहूयात. चला तर मग. तर मंडळी, आता आपण ह्या प्रेशर कुकरमध्ये अर्धा दुधी भोपळा, 1 कांदा, 5 लसणाच्या पाकळ्या हे आपण छानपैकी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या 2 शिट्ट्या घेण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये लावलेल्या आहेत. डंटाडॅंग. तर अशा रीतीने मंडळी आपण 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आता हे आपण सगळं मिश्रण जे आहे ते मिक्सरमधनं ग्राइंड करून घेऊयात. चला तर मग. तर मंडळी, तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपण ही जी प्युरी करून घेतलेली आहे दुधी भोपळ्याची, ग्राइंड करून घेतल्यानंतर थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता अशा रीतीनं आपण या प्युरीला तडका द्यायचा आहे, फोडणी द्यायची कढईमध्ये. तर ही कढई इथे आपण तापायला ठेवलेली आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता की आपण खूप कमी तेल वापरतोय. डाएटसाठी हे सूप आहे त्यामुळे आपण हे कमी तेल घेतलेलं आहे. आणि आता आपण गॅस सुद्धा जरा वाढवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्याच्या आधी जिऱ्याची आपण फोडणी देणार आहोत. हे पहा, छानपैकी असं जिरं तडतडवलं आहे. आपण कांदा घालणार आहोत. हे पहा, वा. त्याच्यानंतर बाकीचेही पदार्थ आपण घालणार आहोत. ही कांद्याची पात, वाटाणा, गाजर हे सगळे पदार्थ आपण घातलेले आहेत आणि आता आपण हे जरा व्यवस्थित परतून घेऊयात. मंडळी, हे सर्व फास्ट गॅसमध्येच करायचं आहे त्याच्यामुळे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या क्रंची राहतात, कुरकुरीत. मंडळी, हे शिजत असतानाच आपण हे 1 छोटा चमचा मीठ घातलेला आहे. अजून 1 आपण चमचा घालतो आहोत आणि आता हे पुन्हा परतून घ्यायचं आहे सगळं. हे पहा, तर मंडळी, तुम्ही बघू शकता अशा रीतीनं आपल्या भाज्या ज्या आहेत त्या हलक्याशा शिजलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आता आपण ही प्युरी हळूहळू टाकून आपण ती छानपैकी परतून घेणार आहोत. वा, हळू टाकत हलवून घ्यायची आहे. आता आपण ही पूर्ण घालणार आहोत. तर मंडळी, तुम्ही बघू शकता आता याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल कारण हे घट्ट झालेलं आहे. तर आपण थोडंसं ह्याच्यामध्ये हलकं हलकं पाणी घालणार आहोत. मंडळी, तुम्ही बघू शकता की आता उकळी आलेली आहे याला आणि आपण हा जो वरचा
फेस आहे तो हलका हलका आपण काढणार आहोत. हे पहा. आता आपण हे आपलं सूप जे आहे थोडंसं ढवळणार आहोत. कन्सिस्टन्सी आपण पाहू शकतो. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने छानसं असं हे सूप झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण ऑरिगॅनो टाकणार आहोत. हे पहा, एक मिडियम साईज चमच्याचा ऑरिगॅनो आणि एक मिडियम साईज चमच्याची हे चिली फ्लेक्स अशा रीतीने आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता जरा आपण हे ढवळून घेणार आहोत. आणि आता हे आपण बंद करत आहोत गॅस. तर अशा रीतीने मंडळी तुम्ही बघू शकता आपलं दुधी भोपळ्याचं सूप इज रेडी टू सर्व. चला तर बाय. तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपलं दुधी भोपळ्याचं सूप, पौष्टिक सूप तयार आहे. तर आपण आता जरा टेस्ट करूया. तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. ओ हो, काय खमंग सुवास आणि तो रंग आणि ते वा वा वा. वा, काय टेस्टी झाले म्हणून सांगू तुम्हाला, आणि पुन्हा पौष्टिक सुद्धा. तर मंडळी अशा विविध रेसिपीज पाहण्यासाठी आमचं योगूज किचन लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्ह्यू करा. पाहत राहा योगूज किचन. खात राहा, सुखात राहा. डंटाडांग पौष्टिक दुधी भोपळ्याचे सूप.